हॅलो विक्रम, कुठे आहेस तू? सकाळपासून तुझा फोन ट्राय करते मी, लागतच नाहीये. सॉरी, आम्ही दिवसभर फॅक्टरीमध्ये होतो त्यामुळे तिकडे नेटवर्क येत नव्हतं. नेटवर्क नव्हतं तर मग तू फोन नाही का करायचा आज? किती वाट पाहायला लावतोस रे. अरे किती रागवतेस तू देवयानी? हा, एक तर फोन करायचा, त्याच्यात तुझ्याकडनं बोलणी ऐकायची, मग तू चिडून फोन ठेवून देणार आणि फोन ठेवून दिल्यानंतर मग तू विचार करत बसणार की जे बोलायचं होतं ते सगळं राहून गेलं, विसरून गेले सगळे मी. हो ना? शट अप विक्रम. हे असंच असतं तुझं देवयानी. तुला लक्षात राहत नाही की आपल्याला नेमकं काय बोलायचं असतं फोनवर आणि काय बोलायचं नसतं. सगळं विसरून जातेस तू. मी ना काही बोलणारच नाहीये आता. हो चालेल, तू असं कर, अजून एक 2 वर्षांनी तू आमच्याशी नाही बोललीस किंवा असं आमच्यावर रागवलीस तरी चालेल, कारण तोपर्यंत आम्ही पर्यायी व्यवस्था करून ठेवली असेल. पर्यायी व्यवस्था म्हणजे काय केलंस तू विक्रम? देवयानी किती चिडतेस तू? अगं पर्यायी व्यवस्था केली म्हणजे आपलं बाळ 2 वर्षांनी मोठं होईल का नाही. मग तू जरी आमच्यावर चिडलीस, आमच्यावर रागवलीस तरी सुद्धा त्याच्या मार्फत आम्ही तुझ्याशी संवाद साधू. आम्ही त्याला जाऊन सांगू की जाऊन तुझ्या आईला सांग की आम्हाला ऑफिसला जायचं आहे. जाऊन तुझ्या आईला सांग की आम्हाला भूक लागली, आम्हाला जेवायला वाढ. ओके नाही? अच्छा, म्हणजे तू आपल्या बाळाबद्दल बोलत होतास. मला वाटलं की तू आम्हाला दोघांनाही विसरलास. वेडी आहेस तू. शक्य आहे ही गोष्ट? तुम्हाला दोघांना विसरता येणं शक्य आहे आम्हाला. तुमच्या दोघांसाठी तर जगतोय आम्ही. आम्हाला सांग, तू काळजी घेतेस ना त्याची? ते बोलतो तुझ्याशी? तुला ऐकू येतो त्याचा आवाज? हालचाल करतो खूप? आणि आमची आठवण येते का नाही त्याला? काय बोलतेस त्याशी सांग ना आम्हाला. वेगळायस का तू विक्रम? हे बघ, एवढ्या लवकर असं काही समजत नसतं. 2-3 महिने गेले ना की मग कळेल. तू आधी मला सांग की तू येतोयस कधी? खरं सांगू तुला, आमचं काम खूप वाढलं इकडे. अजून आम्हाला 7-8 दिवस तरी नक्की लागतील तिकडे यायला. अजून 7-8 दिवस? विक्रम, तू एक काम कर, तू ना येऊच नकोस परत, तू तिथेच राहा. हॅलो देवयानी, हॅलो. काय आहे? तुला खूप राग येतो का आजकाल आमचा? हा, तुला काय वाटलं आम्ही खरंच 7-8 दिवसांनी परत येणार आहोत? एवढा पण विश्वास नाही आमच्यावर? ठीक आहे, आम्ही आता तुझ्या जवळ उभे आहोत, अगदी जवळ. विश्वास बसत नाहीये? बघ उजवीकडे, बघ बघ तर. विक्रम प्लीज, मस्करी करू नकोस माझी. आधीच तू मला खूप त्रास देतोस. तू मला सांग, तू नक्की कधी येणार आहेस? उद्या सकाळी लवकरच्या फ्लाईटने. खरंच सांगतोय. तुला माहिती आहे, आम्ही आपल्या बाळासाठी भरपूर खेळणी सुद्धा खरेदी करून ठेवली. खेळणी आत्ताच? विश्वास बसत नाहीये? हे बाईक ऐका. ऐकू. हे बघ विक्रम, एवढ्या लवकर खेळणी वगैरे अशी नसतात घ्यायची. हे बाय देवानी, ते काय आम्हाला माहित नाही. आम्हाला आमच्या बाळासाठी खेळणी घ्यायची होती, आम्ही ती घेतली. आम्ही खूप वाट बघतो त्याच्या येण्याची. आम्हाला आत्तापासून त्याची सगळी तयारी करून ठेवायची. कळलं तुला? असं लांब राहून बाळाची काळजी नाही घेता येत. एवढंच काही वाटत असेल ना तर इथे ये आणि आमच्या दोघांची काळजी घे. तू आता मला फायनली सांगणार आहेस का? तू कधी येतोयस? उद्या
सकाळी तू आमच्या स्वप्नातनं जागी व्हायच्या आत आम्ही तुझ्यासमोर हजर असू. प्रॉमिस. देवयानी, मी करते नंतर फोन. साईमा, तुम्ही कशाला ज्यूस घेऊन आलात? मी घेतला असता ना. तू असं नेहमी म्हणतेस आणि न घेता शेवटी झोपतेस. नाही साईमा, खंडू आणि जानी असतात ना काळजी घ्यायला. खंडूजानीचं तू ऐकलं असतंस का? आणि नोकरांकडनं असं ज्यूस पाठवण्यापेक्षा स्वतः आणण्यात वेगळा आनंद असतो ग देवयानी. ठीक आहे साईमा, मी घेईन ज्यूस. तुम्ही आराम करा. नाही नाही नाही, तू बैस आधी खाली. तू माझ्या समोर घे. बसा ना. घे. सगळं संपवायचं. बास. घे म्हटलं ना. देवयानी, पी म्हटलं ना. लवकर. आता कसं शहाण्यासारखी वागलीस. ज्यूस प्याली नसतीस ना तर आदित्य राजांकडे आम्ही तक्रार करणार होतो. विक्रमचाच फोन आला होता आता. हो, कधी येत आहेत ते? म्हणाला तर उद्या सकाळी येतो म्हणून. चला, बरं झालं. आता तुला एकटं एकटं तर वाटणार नाही आणि तुम्ही दोघं कुठेतरी बाहेरही जाऊ शकाल, नाही का? देवानी, बरं झालं मला आठवण झाली. चल चल उठ, आपल्याला देवाजवळ जायचे. चल लवकर उठ. हात पुढे कर. काय साईमा? हा धागा आहे, तुला आणि तुझ्या बाळाला दृष्ट लागू नये म्हणून. माझी श्रद्धा आहे. विश्वास आहे माझा तुमच्या श्रद्धेवर. अगं, साक्षी म्हणते तू मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतोस. मग आज मलाही तुझ्याकडे काही मागायचंय. माझं साक्षीवर मनापासून प्रेम आहे. मी तुझ्याकडे साक्षीला आयुष्यभरासाठी मागतोय. मला आयुष्यभरासाठी साक्षीची साथ हवी आहे. केतकी, अगं तू इकडे कशी काय? काय झालं साक्षी? अपसेट दिसतेस. नाही, अपसेट नाही. मग डोळ्यात हे नाही अगं, कुठे काय, सहजच. तू सहजच आलीस? हो अगं, ॲक्च्युली अमोलला भेटायला आले होते, पण तो कुठेतरी बाहेर गेला. अच्छा. पण तू आता इथे? अगं असंच सहजच बसले. काहीतरी लपवतेस ना? नाही नाही, काहीच नाही लपवत मी. मी काय म्हणते, तू अमोलला फोन केलास? थांब, मीच करते फोन. साक्षी, तू ज्या पद्धतीने विषय टाळतेस ना, त्याच्यावरनंच आता मला डेफिनेटली कळलं की तू काहीतरी लपवतेस ना. म्हणजे मी तुला आता परकी वगैरे वाटत असेल तर नको सांगू. असं काही नाही आहे. केतकी, प्लीज गैरसमज नको करून घेऊस. असं खरंच काहीच नाही आहे. मग सांग ना, काय झालं आहे? जुन्या आठवणी. जुन्या आठवणी म्हणजे कोणाबद्दल? अशा कोणाबद्दलच्या नाही, पण आजची आठवण येते ना.
म्हणून अपसेट आहेस. तुला राजबद्दल कसं माहित? अमोलने सांगितलं. अमोल, पण अमोल तर हॉस्टेलवर असायचा, त्याला कसं माहित? अगं श्रावणी त्याला नेहमी मेल्स पाठवायची, त्यातनंच ती सगळं कळवायची. आणि तुला माहिती आहे की मी आणि अमोल एकमेकांपासून जवळजवळ काहीच लपवत नाही. साक्षी, तुला राग नाही आला? नाही आला. एक विचारू, अजूनही येते का ग राजची आठवण? येते, खूप येते. खरंच विश्वासच बसत नाही की अजूनही या जगात एकमेकांवर इतकं प्रेम करणारी लोक. साक्षी, खरं तर मी तुझ्याहून लहान आहे, वयाने सुद्धा आणि अनुभवाने सुद्धा. पण तरी एक सांगू, कुण्या एकट्याच्या जाण्याने आयुष्य थांबत नसतं ग. म्हणजे बघ ना, कुणीतरी आपल्या आयुष्यातनं निघून गेलं, त्याला आपण काय करू शकतो? काहीच नाही, हो की नाही? त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की आयुष्य जसं येतं ना तसं जगत जायचं. ते म्हणतात ना, द शो मस्ट गो ऑन. खरं आहे तुझं, द शो मस्ट गो ऑन. रागिणी, काय झालं? काय झालं रागिणी? बस इथे, बस. रागिणी, नको विचार करूस. हे बघ, आपल्या आयुष्यात सुद्धा तो दिवस नक्की येईल. खरंच. अगं, प्रिया वहिनी आणि भैयासाहेब यांच्या आयुष्यात इतक्या वर्षांनंतर हा दिवस आलाय. खरंच सांगतोय मी, आपल्या आयुष्यात सुद्धा तो दिवस नक्की येईल. मलाही वाटतं रे, मी आई व्हावं, आपल्याला एक बाळ असावं, मग आपलं आयुष्य त्याच्यापासूनच सुरू होईल आणि त्याच्यापाशीच संपेल. आपल्याला जे मिळालं नाही ना, ते सगळं आपण त्याला देऊ. त्याला कशाची कमी नाही पडू द्यायची आपण. आपलं आयुष्य कसं बदलून जाईल ना. खरंय रागिणी, खूप बदलून जाईल आपलं आयुष्य. पण एक सांगू, रागिणी, त्या विषयाचा नको इतका विचार करूस. हे बघ, आपल्या नशिबात जे आहे ते आपल्याला मिळणारच आहे की नाही. रागिणी, शांत. हे बघ, पण जे आपल्या नशिबात नाही त्याचा उगाच अट्टास कशासाठी करायचा? त्याचा तुलाच त्रास होईल ना. शांत, रडू नकोस.
मॅडम तुमची पर्स. थँक्यू व्हेरी मच. ॲक्च्युली तू जर धावून गेला नसतास ना तर माझी पर्स हातातनं गेलीच असती आज. एनिवे तुमचे सगळे पैसे आहेत का ते बघून घ्या. नाही रे, पैशाचं काही नाही, माझे महत्वाचे कागदपत्र होते म्हणून. अरे तुला लागलंय. अहो इट्स ओके. अहो खर्चाटलंय फक्त, नो प्रॉब्लेम. हे चोके काय रक्त येत आहे. तू एक काम कर, माझ्याबरोबर गाडीत बस, इथे मी जवळच राहते, मी फर्स्ट एड तरी करते. चल. हो हो मॅम, नको मॅम, फाईन. मी जाईन ना घरी, खरंच नको. मी काही ऐकणार नाही, तू बस बरं आधी. बस गाडीत बस लवकर पटकन. देवयानी, तू एकटीच? प्रियदर्शिनी कुठे आहेत? म्हणजे तुम्हाला सांगून नाही गेल्यात? नाही. मी सकाळी खोलीत गेले तर त्या नव्हत्या. मला वाटलं तुम्हाला सांगून बाहेर गेले असतील. काय झालंय प्रियदर्शनीना? आजकाल त्या नीट बोलतही नाहीत. घरातही त्यांचं काही लक्ष नसतं, एकट्याच खोलीत बसून असतात. हो साईमा, गेल्या काही दिवसांपासून त्या खूप अस्वस्थ आहेत. म्हणजे बाळ नाहीये ना, म्हणून त्या खूप डिस्टर्ब्ड आहेत. कित्येक दिवसात मीही त्यांना हसताना पाहिलं नाही. पण मग आज कुठे? तू काळजी करू नकोस, आम्ही बघतो त्या कुठे आहेत ते. आदित्य राजे येणार आहेत ना? हां, एअरपोर्टवरती गाडी पाठव, आम्ही बघतो. पण हल्ली असं वाटायला लागलंय की स्वतःवरचा संयम सुटत चाललाय आमचा. इतर कुठल्याही गोष्टीत नाटक करणं सोपं आहे, पण आईपणाचं नाटक नाही जमत आहे का तेव्हा.